आणि खरंच खूप दिवसापासून जी आमची गोष्ट मनात होती ती गोष्ट आज आमच्या प्रत्यक्षात आलेली आहे. ती म्हणजे काय तर आमची गाडी. आता खूप दिवस झाला असं चाललेलं होतं की गाडी घ्यायची, गाडी घ्यायची. आता असं नाही की घरी गाडीच नाही आहे. घरी ऑलरेडी 1-2 गाड्या आहेत. पण खूप दिवस झाला असं चाललेलं की चला चार्जिंगची पण गाडी घेऊन टाकूयात. कारण थोडंसं पेट्रोलची पण बचत होणार होती. म्हणून आमचं खूपच दिवस झालं चाललेलं होतं की मी आधी पण 1-2 ब्लॉग टाकलेले आहेत. आम्ही गाडी बघायला गेलोय शोरूममध्ये किंवा त्याचं कोटेशन घेतलंय. पण कधी काय व्हायचं, कधी कोटेशन आम्हाला पटत नव्हतं, तर कधी गाडीच आवडत नव्हती किंवा असं काही ना काही गोष्टी येतच होत्या. आणि आता आमच्या दोघांचं फिक्स असं ठरलेलं होतं की कुठलीही गोष्ट आपल्याला हप्त्यावर वगैरे घ्यायचीच नाही आहे. गाडी घ्यायची तर कॅश घ्यायची आहे. थोडासा टाईम लागला तरी चालेल, पण गाडी कॅशच घ्यायची आहे. आणि खूप दिवसांनंतर आज फायनली आज हा दिवस आलाच आणि आम्ही फायनली गाडी घेतली. नवीन कोरी गाडी घेतली आणि आता ही गाडी छोटी असो, मोठी असो, आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण आम्ही ज्यावेळेस पाहिलं होतं की गाडी घ्यायची त्यावेळेस आम्हाला रेट पण खूप सांगितलेले होते आणि गाडीचे काही फीचर पण त्यांना आवडले नव्हते आणि फायनली त्यांना जी पाहिजे ती गाडी भेटली. गाडी घरी घेऊन आले. घरी आल्याच्यानंतर आम्ही मस्त अशी त्याची पूजा वगैरे केली. माझ्या सासऱ्यांनी नारळ वगैरे फोडला. त्यांनी पण एक राईड घेतली आणि असं झालं की आता मी पण पूजा करते तर वेदूला पण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि मला तर वाटतं तिने केल्या पण पाहिजेत. कारण जी आपली भारतीय संस्कृती आहे किंवा आपली जी मराठी संस्कृती आहे ती तर मुलांनी शिकलीच पाहिजे. मग घरात कुठलीही गोष्ट असू द्या, त्या पूजा आरती वगैरे सगळ्या गोष्टी मुलांनी शिकल्याच पाहिजेत आणि हेच वय असतं त्यांचं शिकण्याचं. आता मी करते तर वेदूला पण ह्या गोष्टी करायच्या आहेत. मी जर साडी घातलेली आहे तिला पण ट्रॅडिशनलच कपडे वेअर करायचे असतात. मम्मा मला जीन्स वगैरे नको, मला कॉर्डसेट वगैरे घाल असं तिचा हट्ट चाललेला. म्हणून तिने पण तिच्यासाठी छान असा कॉर्डसेट घातलेला आणि नंतर आम्ही दोघींनी मस्त अशी पूजा केली. आता मी बायकांना पण बोलवलेलं होतं, त्यांना काही व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही आहे. फक्त आम्ही दोघीच आहेत. मस्त अशी गाडीची पूजा वगैरे केली. नंतर नारळ वगैरे फोडून आधी आम्ही सगळ्यांनी राईड घेतली. नंतर माझ्या सासऱ्यांनी एक राईड घेतली आणि नंतर आम्ही गाडी घेऊन डायरेक्ट गेलो स्वामींच्या मठामध्ये आणि मेन म्हणजे तो दिवस होता गुरुवार आणि खरंच खूप भारी. आता आमचं ठरलेलंच असतं की कुठलीही गोष्ट नवीन काही करायचं असेल तर ते गुरुवारीच करायची असते आम्हाला. मस्त असे गाडीची तिथे जाऊन पूजा वगैरे केली. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला